नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा किचनमध्ये स्वागत आहे। चला तर आज आपण उपमा बनवूया। कोणी उपमा बोलतो, कोणी उपीट बोलतो, कोणी तिखा शिरा बोलतो। तर मी 1 वाटी रवा घेतला आहे, शेंगदाणे घेतलेत थोडं जिरं घेतलंय, थोडी मोहरी आणि चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 5-7 कढीपत्ते आणि 2 बारीक चिरलेली मिरची। चला तर आता आपण सुरुवात करूया। चला तर आता आपण रवा भाजून घेऊ। मी जाड रवा घेतलाय, तुम्ही बारीक रवाही घेऊ शकता। त्यात तूप पण टाकू शकता, रवा भाजताना तेल पण टाकू शकता, पण मी याच्यात काहीच नाही टाकत आहे। याला आपण शिऱ्यासारखा थोडा लालसर होऊ देऊ। हा बघा, आपला रवा भाजून झालाय, तुम्ही बघू शकता। हे बघा, तुम्ही बघू शकता रवा कसा भाजलाय, जास्त लाल पण नाही, जास्त पांढरा पण नाही। आता मी 1 पळी तेल टाकते, गॅस कमी करते, थोडी मोहरी, थोडे जिरे आणि थोडे शेंगदाणे। मग आपण मिरची टाकू, कांदे, थोडे कांदे लाल करू दे। बघा, कांदा थोडा लालसर झाल्यासारखा दिसतोय, मग आपण टमाटे टाकू। आणि थोडे कढीपत्ते। मी इथं 1 वाटी रव्याला 1.5 वाटी पाणी घेतलंय। कांदे लालसर होईपर्यंत तोवर पाणी तापेल। इथं आपला कांदा लालसर झालाय, मग आपण आता रवा टाकू, थोडं हलवून घेऊ। असं मिक्स करून मी 2 मिनिटांसाठी हे बघा 2 मिनिट झाले, रवा असं झालाय आपला। आता आपण त्याच्यात पाणी टाकू, गॅस स्लोच राहू द्यायचं। असं मस्त मिक्स करून याच्यातच आपण मीठ टाकू, चवीनुसार मीठ। याच्यातच चवीनुसार मीठ टाकू आपण, मस्त असं हलवून घेऊ। हा बघा, मस्त आपला उपमा बनून तयार आहे। त्याच्यावर मस्त असं बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडं 2 मिनिटं अजून त्याला होऊ देऊ आपण।